portfolio website. Is it? Where is my VS Code? काय बिल्ड केलं आपण कालच्या लेक्चर मध्ये? काय बिल्ड केलं होतं? पोर्टफोलिओ वेबसाईट मधला कोणता सेक्शन बिल्ड केलता? प्रोजेक्ट सेक्शन ना? This is our project section portfolio website. Go live. ओके, आपण प्रोजेक्ट सेक्शन कंप्लीट केलेला आणि आपण आता कशाला स्टार्ट करणार आहे? आपल्या टेक अँड स्किल सेक्शनला. ज्याच्यामध्ये आपल्याला काय आपले जे डिफरंट स्किल येतात तर तो सेक्शन आपण क्रिएट करणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण आपल्या मेन प्रोजेक्टला ओपन करू. ओपन फोल्डर, डेस्कटॉप, पोर्टफोलिओ वेबसाइट, HTML, गो लाईव्ह. ठीक आहे, हा आपला काय मेन प्रोजेक्ट आहे. ओके, आणि आपण कुठपर्यंत क्रिएट केले? इथपर्यंत. आपला जो प्रोजेक्ट सेक्शन आहे तो कम्प्लीट झालाय. आपला नॅव सेक्शन, आपला हिरो सेक्शन, प्रोजेक्ट सेक्शन, 3 सेक्शन कम्प्लीट झालेत. ओके, आता नेक्स्ट सेक्शन कोणता आहे? हा, लेट सपोज आपण याला काय नाव द्यायचं? टेक सेक्शन किंवा स्किल सेक्शन असं मी म्हणू शकतो. इथं मी अँड माय टेक स्टॅक लिहिले ना, मग आपण काय ह्याला नाव देऊ? स्किल सेक्शन म्हणून नाव देऊ. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा मला इथं काय दिसतंय? आपल्याला विजिबिलिटी काय आहे इथं? इथं आपला जो प्रोजेक्ट सेक्शन आहे त्याचा बॅकग्राऊंड कलर काहीतरी वेगळा होता आणि आपल्या या स्किल सेक्शनचा काय बॅकग्राऊंड कलर? व्हाईट आहे लेट सपोज, किंवा व्हाईटिश आहे थोडा थोडा. ठीक आहे, अजून काय? याची जी विड्थ आहे अख्खी, ही दोन्ही जे सेक्शन मध्ये माझं लेट सपोज हा एक लेफ्ट सेक्शन आहे आणि हा राईट सेक्शन आहे. आपण जर बघितलं प्रिव्हियस जे आपले नॅव सेक्शन असेल किंवा हिरो सेक्शन असेल त्याचं आणि जे खालचा टेक्स्ट सेक्शन आहे त्याचं स्ट्रक्चर थोडंसं सेम सेम दिसतंय का? त्याच्यामध्ये जे एलिमेंट आहेत ते आपण डिफरंट इन्सर्ट केले, तिकडे इमेजेस आहेत किंवा इकडं हेडिंग आहे आणि पॅराग्राफ आहे. बट जे काय म्हणतात त्याला, त्याचं व्हिज्युअल अपिअरन्स आहे तर ते ऍज इट इज वरच्या सेक्शन सारखंच आहे. इथं आपला काय, हा हिरो सेक्शन, इथं लेफ्ट साइड आहे आणि इकडं राईट साइड आहे, बरोबर ना? सेम त्याचं पण सेम खालच्या सारखंच आहे का नाही याच्यासारखं? इथं पण काहीतरी लेफ्ट सेक्शन आहे आणि इथं राईट सेक्शन आहे. अजून काय मला दिसतंय? हा लेफ्ट सेक्शन, त्याच्यामध्ये मी अँड माय टेक स्टॅक म्हणून ही काय एक हेडिंग आहे. पण यम कसा आहे बरं? यम वेगळ्या पद्धतीने स्टाईल केलाय, बरोबर? यम या बाकीच्यांपेक्षा मोठा दिसतोय. मग मी असं करू शकतो का की हा जो बाकीचा सगळा टेक्स्ट आहे त्याला काय करतो मी एका डिव मध्ये टाकतो किंवा अख्खा टेक्स्ट डिव मध्ये टाकतो आणि यम ला काय करतो, यम ला स्पॅन मध्ये टाकतो. करू शकतोय ना असं? सो आपण काय करू, त्याच्यानंतर आपण काय करणार? हे काय आहे खालचं आपलं पॅराग्राफ आहे, मग मी याला कशात टाकणार? डिव मध्ये किंवा पॅराग्राफ टॅग मध्ये कशात पण टाकू शकतो, काय अडचण नाही. हा झाला माझं काय लेफ्ट सेक्शन, असं मी म्हणू शकतो लेफ्ट स्किल सेक्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे काय माझा राईट स्किल सेक्शन आहे. इथे किती इमेज आहेत? 1 2 3 4 5 20 इमेजेस आहेत. म्हणजे थोडक्यात स्किल आहेत. नेक्स्ट.js, HTML, CSS, जावास्क्रिप्ट, रिॲक्ट, नोड.js, टेलविंड, एक्सप्रेस, गिटहब, वर्सल, या बाकीच्या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज ना त्या मला येतात असं आपण तिथं दाखवतोय. ठीक आहे, बाकीच्या नाहीत येत पण HTML, CSS येते आपल्याला. 2 टाकल्यानंतर नाही ना व्यवस्थित दिसणार, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं टाकायचंय. मग हे राईट सेक्शन मध्ये माझं काय येतं? इमेजेस येतं, बरोबर?
आणि एक बॅकग्राऊंडला एक इमेज अशी थोडीशी अॅनिमेट होताना दिसते. ब्लॉब कसला तरी एक गोल ब्लॉब असं म्हणू शकतो आपण, अॅनिमेट होतोय आणि त्याच्या पुढच्या साईडला इमेजेस आहेत. ओके, सो सो ओके, मग आपल्याला काय करायला लागेल सुरुवातीला, ज्यावेळेस आपल्याला HTML चा कोड राईट करायचा आहे ह्याचा. अजून काय दिसतंय इकडे, स्किल दिसतंय का? स्किल इकडच्या साईडला स्किल लिहिलंय पण ते पूर्ण दिसत नाही. दिसतंय स्किल, आणि तो जो टेक्स्ट आहे तो सिलेक्ट होतोय का? नाही होत. हे पण आपल्याला बघायचं आहे, ते कसं ॲड करू शकतो आपण. ओके, सगळ्यात पहिल्यांदा काय, ह्याची जी विड्थ आहे ती किती हो? हा माझा मेन कंटेनर आहे, लेट्स सपोज स्किलचा आपला काय मेन कंटेनर आहे. आणि त्या मेन कंटेनरची विड्थ किती आहे? पूर्ण विड्थ घेतली ना त्याने इथपर्यंत अख्खी 100%. आणि त्याच्यामध्ये काय, मेन कंटेनरमध्ये हा माझा स्किल सेक्शन आहे, बरोबर ना? स्किल सेक्शन अख्खा, हा ज्याची विड्थ किती आहे आपण इन्स्पेक्ट करून बघू किती विड्थ आहे त्याची. लेट्स सपोज आपण कुठे गेलो, रॅपर मेन डिव प्रोजेक्ट सेक्शन स्किल, इथं बघा किती त्याची विड्थ 1360 पिक्सल आहे, बरोबर ना? आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, आपल्याला का नाही एक स्टार्टिंगसाठी 1200 पिक्सल आपण त्याची विड्थ असाइन करणार आहे. ती 160 पिक्सल आहे ना, ती काय माहिती आहे का, ती मार्जिन त्याला असाइन झालेलं आहे. म्हणजे जी मेन वेबसाईट आहे ना, तर तुम्हाला माहिती आहे बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स काय करते, काय करतं माहिती आहे? बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स काय करत असतं ते, आपण लेट सपोज मार्जिन किंवा आपण पॅडिंग दिली बॉक्सला आणि बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स नाही केलं तर काय होणार आहे? मार्जिन आणि पॅडिंग काय होणार आहे? त्या बॉक्सच्या विड्थमध्ये कॅल्क्युलेट होणार आहे. म्हणजे त्या बॉक्सची विड्थ आपण समजा किती 100 पिक्सल ठेवली आणि त्याला पॅडिंग दिली 10 पिक्सल, तर त्याची टोटल जी विड्थ आहे ती किती होणार आहे? पॅडिंग आपण किती दिली? 10 पिक्सल, बरोबर ना? मग ती कुठं दिली, कशावर दिली ती डिपेंड करते. लेट सपोज आपण सगळीकडून टॉप आणि बॉटमनी पॅडिंग केली 10 पिक्सल, टोटल पॅडिंग किती झाली? 20 पिक्सल. आणि ती पहिली जी आपली विड्थ आहे ती किती? 100 पिक्सल प्लस 20 पिक्सल, म्हणजे टोटल त्याची जी बॉक्सची विड्थ आहे ती किती होणार आहे? 120 पिक्सल. म्हणजे आपण जर बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स नाही केलं तर पॅडिंग किंवा बॉर्डर आपण ही दिली, बॉर्डर दिली, ती बॉर्डर पण त्याच्यामध्ये ती कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, पॅडिंग करतं का बॉर्डर करतं? ओके, पॅडिंग नाही कॅल्क्युलेट करणार, बॉर्डर कॅल्क्युलेट करणार. ओके, पॅडिंग नाही, फक्त बॉर्डर किंवा मार्जिन. एक्स्ट्राची ज्यावेळेस विड्थ, आता आपण कसं बघू, एक मिनिट. ओके, आपला स्किल कंटेनर आहे, ठीक आहे. माझा मेन कंटेनर त्याच्यामध्ये आता इथं जर बघितलं रॅपर, इथं त्यांनी असं बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स म्हणून काय दिलंय का? नाही ना दिलं. आपण काय करू, रॅपर आहे ना त्याला बॉक्स सायझिंग काय करू, बॉर्डर बॉक्स कंट्रोल एस, त्याच्यानंतर काय चेंज होते त्याच्यात,
ऍड करायचं. आता बघा मी कंटेनर मध्ये काय केले, बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स केले. आता इथं म्हणजे तुम्हाला लाईव्ह वेबसाईट वरती चेंज करून दाखवतोय कोड. ही लाईव्ह आहे ना, लाईव्ह नाही ह्याच मशीनवरती, पण जो आपला ऍक्च्युअल कोड आहे ना, तर त्या ऍक्च्युअल कोडमध्ये फक्त मी बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स कंटेनर आहे का ना आपला, तर त्याच्यावर अप्लाय केलं. इथं दिसतंय कुठे, एक मिनिट, हां इथं बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स. आता इथं विज्युअल अपीअरन्स आहे ना, तर त्याच्याकडे लक्ष द्या. आपण काढलं आणि परत टाकलं. काढायच्या अगोदर काढल्यानंतर ह्याची जी विड्थ आहे ती किती आपल्याला दिसलेली मग अशी 1360 पिक्सल ना. आता मी ह्याला लावलं बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्सला, आणि आपण काय केलं, हा जो कंटेनर आहे कुठला माझा स्किलचा, त्याची विड्थ किती, 1200 पिक्सल. हां, आता आपण परत एकदा त्याला काढू. माझी विड्थ किती आता, किती 1360 पिक्सल. पण त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय का इकडच्या साईडला कुठं जे ग्रीन ग्रीन कलरचा एरिया आहे, तर तो काय आहे, काय ते मार्जिन आहे, बरोबर. ते मार्जिन पण कॅल्क्युलेट होते कशामध्ये, त्याच्या विड्थमध्ये. कधी कधी ज्यावेळेस बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स नसेल त्यावेळेस, बरोबर. आपल्याला त्याचं जे विज्युअल जे अपीअरन्स आहे ते असं दिसावा म्हणून त्यांनी काय केलं, त्यातला बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स काढलाय इथला. तुम्हाला हे समजवण्यासाठी मी इथं अप्लाय करत होतो की हे नक्की वर्क कसं करतं. ठीक आहे, हे असं आपल्याला काहीतरी क्रिएट करायचं आहे. ओके, मग सगळ्यात पहिल्यांदा मी काय क्रिएट करणार, जो मेन सेक्शन आहे माझा कशाचा, स्किल कंटेनरचा, तर तो आपण क्रिएट करू. ओके, आपण कुठं इथं एंडला आहे, ठीक आहे. आपण काय केलं, पार्ट 2 पार्ट 3 पार्ट 4 आपला पार्ट सेक्शन आणि आपला मेन प्रोजेक्ट सेक्शन. ओके, आपलं 3 सेक्शन कंप्लीट झालं. हा कोणता आहे, लॅब सेक्शन, ठीक आहे. आणि हा कोणता आहे, हिरो सेक्शन. त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट सेक्शन. ओके, आता याच्यानंतर आपल्याला काय बनवायचं आहे, स्किल सेक्शन. ठीक आहे, मग ह्याच्यासाठी मला मेन कंटेनर बनवायला लागेल, बरोबर. आपण काय करू, डॉट स्किल कंटेनर. जो मेन कंटेनर आहे त्याची किती विड्थ असणार आहे माझी, 100%. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय क्रिएट करायचं आहे, स्किल सेक्शन, बरोबर ना, स्किल सेक्शन. त्या स्किल सेक्शनमध्ये आपण जर बघितलं तर काय, हा माझा स्किल सेक्शन आहे, तो किती पिक्सलचा असणार आहे, 1200 पिक्सलचा, बरोबर. आणि जो मेन आहे तो किती, अख्खी विड्थ येणार आहे तो 100%. आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी, एक तर लेफ्ट स्किल सेक्शन आहे माझा, आणि काय राईट स्किल सेक्शन आहे. आता जे आपण इथं बोलतोय तेच आपण तिथं करणार आहे. ठीक आहे, मग मी काय केलं, त्याच्या अगोदर काय बरं, हा ही माझं स्किल आहे, ती लागणार आहे ना आपल्याला. त्याला पहिल्यांदा आपण राईट करू स्किल सेक्शनमध्ये. त्याला काय करू आपण,
स्किल फेडेड टेक्स्ट. ठीक आहे, स्किल्स फेडेड टेक्स्ट काय आहे तिथं, स्किल्स ना, स्किल्स. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय, माझा लेफ्ट सेक्शन येणार आहे. तर मी काय केलं, डॉट स्किल्स लेफ्ट सेक्शन. आपला स्किलचा कुठला सेक्शन आहे, लेफ्ट सेक्शन. आता लेफ्ट सेक्शन मध्ये काय काय आहे बरं, मी अँड माय टेक्स्ट स्टॅकची एक हेडिंग आहे लेट सपोज, आणि 3 पॅराग्राफ आहेत. ओके, मग मी काय केलं, एक डिव क्रिएट केला, कोणता, स्किल्स हेडिंगचा. ओके, स्किल हेडिंग. आता त्या स्किल हेडिंग मध्ये यम काय माझं सेपरेटली स्टाईल आहे, आणि बाकीचं काय येतं, एक सारखंच येतं. म्हणजे त्यांची जी स्टायलिंग आहे किंवा फॉन्ट साईज आहे ती एकसारखी. नियम आहे ना, तर त्याला वेगळ्या पद्धतीनं स्टाईल केला. मग मी काय करतो, त्या स्किल हेडिंगमध्ये यमला का नाही स्पॅनला टाकतो, म्हणजे स्पॅनमध्ये टाकतो यम. त्याच्यानंतर काय, अँड यम अँडच्या नंतर मला काय टाकायला लागेल सांगा बरं, माय टेक्स्ट स्टॅक ना. पण अँड नंतर ते कसं कुठं गेलाय, खाली गेलाय ना टेक्स्ट. त्याच्यासाठी मी काय करतो, इथं BR टॅगचा यूज करतो. BR काय करतो माहिती आहे ना, नेक्स्ट लाईनला किंवा लाईन ब्रेक म्हणतो आपण, लाईन ब्रेक करतो आणि नेक्स्ट लाईन करतो. ओके, इथं काय टाकणार आपण आता, माय टेक्स्ट स्टॅक, टेक स्टॅक. बरोबर आहे ना. ओके, मी अँड माय टेक्स्ट स्टॅक ही झाली आपली स्किलची हेडिंग. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हा एक पॅराग्राफ आहे, हा एक, टोटल किती पॅराग्राफ आहे इथं, 3 आहे. आपण काय काय करू शकतो सांगा बरं, मी एक डिव क्रिएट करून BR टॅगचा यूज करून ते त्यांना खाली शिफ्ट करू शकतो. किंवा असं पण करू शकतो, कसं, एक पॅराग्राफ क्रिएट केला इथं, आणि हा पॅराग्राफ काय केला आपण, कॉपी पेस्ट. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलं, हा पॅराग्राफ घेतला आणि त्याला डिफरंट P टॅगमध्ये टाकलं. ओके, अजून एक पॅराग्राफ आहे ना, पॅराग्राफ, आणि हा लास्टचा पॅराग्राफ. ठीक आहे, आपण इथं टाकून दिलं याला. ओके, हा तिसरा, हा दुसरा, आणि हा माझा पहिला. आपण असं पण करू शकतो की हे जे सगळे आहे का नाही, तर ते एक, मी काय केलं, त्याला कंट्रोल X, लेट्स सपोज आपण काय म्हटलं की स्किल्स डिस्क्रिप्शन सेक्शन, डिस्क्रिप्शन सेक्शन, याला आपण एक टाकू, येस. ठीक आहे, ओके. ठीक आहे, हा माझा कोणता सेक्शन झाला, स्किलचा लेफ्ट सेक्शन. ओके, लेफ्ट सेक्शन कंप्लीट. आता आपल्याला काय करायचं आहे, स्किलचा राईट सेक्शन. सो डॉट स्किल्स राईट सेक्शन. ओके, त्याच्यामध्ये मला काय, ह्या सगळ्या इमेज टाकायच्या. ते इमेज कुठे आहेत आपण बघू, इमेज ./image user stack ब्लॉग म्हणून दिसतंय कुठं, ब्लॉग
नाही, यूजर स्टॅकमध्ये ब्लॉक वेक्टर. ओके, ही आपली जी बॅकग्राऊंडची इमेज आहे का नाही ब्लॉकची, ती इमेज. तर मी काय म्हणतो, क्लास असाइन करू आपण याला ब्लॉक स्टाईल. ब्लॉक स्टाईल देऊ शकतो, क्लास आहे काय पण असायला करू शकतो, काय करायचं. हां, ही झाली माझी मेन इमेज. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बाकीच्या ज्या टेक्स्ट स्टॅक आहे तर ते आपल्याला इथे टाकायचे आहे. ओके, बूटस्ट्रॅपचे टाकतो. अजून काय, किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, अजून एक लागेल 12. ओके, याचं फक्त नेहमी चेंज करू आपण. बूटस्ट्रॅप CSS एक्सप्रेस टाइपस्क्रिप्ट Tailwind Redux React.js. आता सगळं नाही चेंज करत, थोडं थोडं चेंज करतो, त्याच्यामुळे असं चांगलं दिसेल. सगळं चेंज करायला वेळ लागेल. ओके, HTML जे आपल्याला येतं आहे आत्ता सध्या मेन HTML तेच सगळ्यात खाली गेलं. स्किल स्टॅक. ओके, स्टॅक सास काय. ओके, ठीक आहे. आता ह्याला काय करू आपण, एक क्लास असाइन करू. अल्टरनेटिंग टॅग नाही दिला बरं का मी. क्लास काय देऊ, स्किल्स. ओके, स्किल्स, आणि सगळ्याला एकच क्लास असाइन करू. कंट्रोल-V, सगळ्याला काय एकच क्लास दिली मी, कारण सगळ्या इमेज मला का नाही, सगळ्या इमेजवरती एकच स्टाईल अप्लाय करायचं आहे म्हणून त्याला एकच क्लास असाइन केली. म्हणजे वरची इमेज आहे ना मेन ही, तर त्याला वेगळ्या पद्धतीनं स्टाईल करायची, बॅक साईडला आहे ना. स्किल्स, ठीक आहे. आपण स्किल्स पहिलं पण कुठं दिलंय का बरं, क्लास दिली आहे का स्किल्स. स्किल्स दिली असं मला वाटते बरं का. कुठं दिली ती, हिरो सेक्शनमध्ये, राईट सेक्शन नाही ना दिली स्किल्स. पण ठीक आहे, आपण बघू काय प्रॉब्लेम झाला तर. हिरो सेक्शन, प्रोजेक्ट सेक्शन कंप्लीट, स्किल सेक्शन, आपला राईट सेक्शन पण कंप्लीट झाला आहे. ओके, आपल्याला काय करायचं होतं, सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायचं होतं, जो मेन रॅपर आहे किंवा कंटेनर आहे तो बनवायचा होता, स्किल कंटेनर. ठीक आहे, आणि तो स्किल कंटेनर किती वेळ घेणार आहे, 100%. त्याच्यामध्ये 2 सेक्शन आहेत, स्किलचा लेफ्ट सेक्शन एक आहे, स्किलचा काय राईट सेक्शन एक आहे, बरोबर. लेफ्ट सेक्शनमध्ये काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा ही एक मेन हेडिंग आहे, बरोबर. त्याला ड्यूमध्ये टाकलं, आणि एमला मी कशात टाकलं, स्पॅनमध्ये, का तर ह्याला डिफरंटली स्टाईल करायचं ह्या बाकीच्यांपेक्षा. त्याच्यानंतर काय, हे बाकीची पॅराग्राफ आहेत आपले ॲज युजल, त्यांना काय पॅराग्राफ टॅगमध्ये टाकलं, सेपरेट एक ड्यू क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये त्यांना टाकून दिलं. ओके, हा कोणता आहे माझा लेफ्ट स्किल सेक्शन. आता त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, हा माझा राईट स्किल सेक्शन आहे, बरोबर. मग राईट स्किल सेक्शनमध्ये काय दिसतात मला, इमेज आहेत नुसत्या, इमेज आणि एक बॅक साईडला ॲनिमेट होणारी एक इमेज. ओके, तर ते इमेज आपण प्लेस केल्या, आणि हा स्किलचा जो यूजर सिलेक्ट नाही करू शकत असा एक टेक्स्ट आहे, तो आपल्याला इन्सर्ट करायचा आहे, तो आपण टाकला. ओके, सगळ्यात पहिल्यांदा काय केलं,
स्किल कंटेनर क्रिएट केला. जसं म्हटलं होतं की मला स्किल कंटेनर लागणार आहे, 100% विड्थ लागणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय स्किल सेक्शन एक घेतला. स्किल सेक्शनमध्ये काय हे 2 सेक्शन आहेत, लेफ्ट सेक्शन राईट सेक्शन. सगळ्यात पहिल्यांदा मी जो फेडेड टेक्स्ट आहे त्याला एंटर केला. का? आपल्याला लास्टला इथं फेडेड टेक्स्ट पण पाहिजे म्हणून. नंतर काय स्किल लेफ्ट सेक्शन. स्किल लेफ्ट सेक्शनमध्ये काय जो डेटा आपल्याला इन्सर्ट करायचा आहे तोच डेटा आपण इन्सर्ट केला आहे. काय केलं आहे, फक्त एक स्किल हेडिंग नावाचा क्लास क्रिएट केली. यमला कशात टाकल्या आपण स्पॅनमध्ये, कारण त्याला डिफरंटली स्टाईल करायचं आहे. बेअर टॅगचा काय यूज केला, कारण नेक्स्ट लाईनला मला पाहिजे तो टेक्स्ट. ओके. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे मला, हा जो सगळा टेक्स्ट आहे किंवा पॅराग्राफ आहे तर तो मला इन्सर्ट करायचा त्या वेबसाईटमध्ये. त्याच्यासाठी मी काय केलं, प्रत्येक सेपरेट पॅराग्राफ त्याला असाइन केला आणि त्याला सगळ्याला कशात टाकलं, स्किल डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये. ओके. अजून काय राईट सेक्शन. हा झाला आपलं लेफ्ट सेक्शन कम्प्लीट. ठीक आहे, लेफ्ट सेक्शन कम्प्लीट. त्याच्यानंतर राईट सेक्शन. राईट सेक्शनमध्ये काय केलं, फक्त इमेज इन्सर्ट केल्यात आपण, बरोबर ना. पहिली इमेज ब्लॉकची आणि बाकीच्या ज्या आपल्याला टेक्नॉलॉजीज येतात तर ती इमेजेस आहेत. तिथं किती इमेज आहे, तो 5 1 5 5 15 15 5 25. आपण किती केलं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. प्रॉपर दिसणार नाही ना, मग आपण काय करू, अजून 14 15 16 17 18 19 20. आता हे ॲज इट इजच ठेवतो मी. ठीक आहे. ओके. आपल्या वेबसाईटवर काय झालंय बघू आपण. वाव, भारी झाली की वेबसाईट. जेवढी जागा ह्या 3 सेक्शनची नाही घेतली तेवढी जागा ह्याने घेतली आणखी. पण इथं मला काय दिसतंय, माझं स्किल्स दिसतंय, बरोबर. अजून काय दिसतंय आपल्याला, मी अँड माय टेक्स्ट टॅग आणि काय जो आपल्याला पॅराग्राफ पाहिजे होते ते आले. इथं माझी ब्लॉकची इमेज आहे एक, बरोबर. आणि ह्या सगळ्या माझ्या काय येतं, स्टॅकची इमेज येतं. आता ह्यांना आपण विड्थ असाइन नाही केली त्याच्यामुळे ही मोठे दिसतात, पण आपण करणार आहे स्टाईल अप्लाय करत असताना. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायचं आहे सांगा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं आहे, माझा जो कंटेनर आहे हा अख्खा, तर त्याला काय करायचं आहे, 100% विड्थ असाइन करायचे ना आपल्याला, बरोबर ना. स्किल कंटेनर त्याला स्टाईल करणार, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. त्याला किती विड्थ 100%. ओके. आता काही चेंज झाला का, नाही झाला. बट इथं जर आपण बघितलं, हा माझा स्किलचा सेक्शन आहे. कशात, स्किल कंटेनरमध्ये. आपला जो वरती कंटेनर होता, कुठं, हा कंटेनर, त्याची विड्थ किती आहे, 1200 पिक्सल. मी समजा हा कंटेनर आहे ना, याला कॉपी केलं आणि इथं पेस्ट केलं. मग हे सगळ्या प्रॉपर्टी इथं आपला हा नव्हता, क्लासला मी असाइन केले ना तिथं कंटेनर, ती सेमच क्लास आहे. मग जेवढ्या प्रॉपर्टी ह्या कंटेनरवरती त्या प्रॉपर्टी इथं आपला, बरोबर ना. हा जो माझा कंटेनर आहे त्याची विड्थ काहीतरी आपण असाइन केली, मार्जिन पॅडिंग काय दिला असेल, तर त्या सगळ्या प्रॉपर्टी आता मला कुठे दिसणार येतं, या स्किल सेक्शनवरती, म्हणजे इथं. कंट्रोल एस. आता आपण लेट सपोज चेक केलं, बघितलं, पहिल्यांदा इथं टेक्स्ट होता ना आपला पूर्ण इकडं, आता कुठं आलाय, इकडच्या साईडला शिफ्ट झालाय, बरोबर. आपण जर बघितलं इन्स्पेक्ट करून, इन्स्पेक्ट, आता बॉक्स साईज बॉर्डर बॉक्स आहे इथं बाय डिफॉल्ट आपण दिलंय, पण ते नंतर काढायला लागणार आपल्याला प्रॉपरली आपला जो कंटेंट सेक्शन आहे त्याला अलाइन करण्यासाठी. ओके. कुठे, इथं स्किल सेक्शन आहे 1200 पिक्सलचा, बरोबर. आता लेट सपोज मी काढलं, हे काय काढलं, माइट बी इट विल वर्क ऑर नॉट, लेट सी. कुठे, ठीक आहे, ते नंतर बघू आपण. 1200 पिक्सलचा आहे माझा पूर्ण हा कंटेनर, स्किल कंटेनर. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण
स्किल फेडेड टेक्स्ट याला स्टाईल करू. ओके, बट त्याच्या अगोदर आपल्याला काय करायला लागेल, स्किल सेक्शनला पण वेगळ्या पद्धतीने स्टाईल करायला लागेल ना. का बरं? कारण ह्याच्यामध्ये ही जी बाकीची सगळी येतं, कोण माझा फेडेड टेक्स्ट असेल किंवा काय माझं स्किल लेफ्ट सेक्शन असेल किंवा स्किल राईट सेक्शन असेल, हे काय आहेत, ह्याचे काय येतं, काय म्हणता येतं, चाइल्ड्स आहेत ना, बरोबर आहे. आणि हा मेन पॅरेंट आहे, तर त्याला आपल्याला स्टाईल करायला लागेल ना. ह्याला पण आपण डिफरंटली स्टाईल करू. ओके, स्किल सेक्शन काय म्हणतो याला आपण, पोझिशन आहे ना ह्याची, पोझिशन काय असणार बाय डिफॉल्ट रिलेटिव्ह, कारण पॅरेंट आहे, मेन आहे त्यांचा. ठीक आहे, अजून काय, आत्ता तर मला एवढंच वाटतं की पोझिशन रिलेटिव्ह करा, नंतर काय भविष्यात आपल्याला चेंज करायचं असेल तर करू आपण. ठीक आहे, आता काय मला स्टाईल करायचं आहे, स्किल फेडेड टेक्स्ट. ओके, त्याला आपण कॉपी केलं, डॉट पेस्ट. आता ह्याचं फॉन्ट साईज इन्क्रीज आहे, म्हणजे मोठं आहे काहीतरी. आपण काय केलं, ह्याची फॉन्ट साईज लेट सपोज 5 REM केलं. ओके, अजून काय, कलर, त्याचा कलर कसा आहे तर असा व्हाईट नाही आहे, बट त्याच्यामधलाच आहे, व्हाईट स्मोक. हा, व्हाईट स्मोक असं नाही, दुरासारखा आहे ना कलर त्याचा. आणि युजर सिलेक्ट करू शकतो का त्याला, नाही ना, युजर सिलेक्ट नन. ओके, आणि त्याची जी पोझिशन आहे ती काय असणार आहे, ॲब्सोल्यूट. का, कारण त्याला मला पोझिशन करायचं. मग मी काय केलं, लेट सपोज त्याला बॉटम पासून आपण काय केलं 0, आणि इकडं काय राईट, राईट पासून तर 0. ओके, मग ते कुठे येणार आहे, बॉटमला येणार आहे, पूर्ण खाली येणार आहे. इज इट, ह्याला आपण स्टाईल केलं. बघू आपला तो टेक्स्ट कुठं गेला आहे, काय दिसतंय तिथं. इथं तर मला टेक्स्ट दिसणार आहे, तो गायब झाला आहे तिथे, बरोबर. बघू आपण खाली आलाय का, कुठं आलाय, आला का इकडे तळात आला. आपण ह्याला अजून नंतर न बघू, ह्याला सिलेक्ट करू शकतोय का, नाही करू शकत. सेम इथं पण कुठंतरी बॉटम आहे, पण त्याचा कलर थोडासा ब्लॅकिश आहे ना, आपला व्हाईट आहे. आपण काय करू, त्याला कलरला असं करायचं. ओके, ठीक आहे, त्याचा काय नंतर आहे तो हिशोब आपण करू. पहिल्यांदा ह्यांचा हिशोब करू, कुणाचा, लेफ्ट सेक्शन आणि राईट सेक्शनचा. ओके, आपण काय केलं, लेफ्ट सेक्शनला स्टाईल करायला घेतलं. ठीक आहे, कंट्रोल C, आता हे सेक्शन आहे का नाही, स्टाईल करत असताना माझ्या डोक्यात एक प्रश्न आला की आपण काय केलंय हो, ही माझी मेन वेबसाईट आहे, बरोबर. हां, मेन वेबसाईट आहे. तर मेन वेबसाईट बनवत असताना माझा मेन कंटेनर आहे, आणि त्या कंटेनरमध्ये एक सेक्शन आहे, सॉरी कोणता सेक्शन आहे माझा, स्किल सेक्शन आहे, बरोबर. तो काय 1200 पिक्सल विड्थचा सेक्शन आहे. पण त्याच्यामध्ये हा जो कोणता आहे लेफ्ट सेक्शन आहे, हा कोणता आहे राईट सेक्शन आहे, त्याची अलाइनमेंट केली, बरोबर आहे ना. मग त्याच्यासाठी आता हे जर बघितलं तर कसे अलाइन आहे, हा लेफ्ट सेक्शन आणि हा राईट सेक्शन. मग ह्याला मी काहीतरी डिस्प्लेची प्रॉपर्टी असाइन केली असेल, बरोबर ना. का, कारण मला ह्यांना रो मध्ये अलाइन करायचं आहे, हॉरिझॉन्टल ॲक्सिसमध्ये अलाइन करायचं आहे. दॅट्स वाय आपल्याला त्याला डिस्प्ले काय करायला लागणार आहे, फ्लेक्स. कुणाला, मेनला, मेन कंटेनरला, म्हणजे स्किल सेक्शनला. कुठे येतो आपला, हा स्किल सेक्शन, बरोबर ना. याला आपल्याला काय करायला लागणार आहे, डिस्प्ले फ्लेक्स. ओके, आता डिस्प्ले फ्लेक्स झालं, फ्लेक्स डायरेक्शन ऑटोमॅटिकली काय असते, रो असते. मी काय केलं, ह्याच्यात गॅप दिला, आपण किती गॅप देऊ, 4 REM लेट सपोज. अजून काय,
त्याच्यामध्ये गॅप तर आलेला असणार आहे. ओके, अजून काय करू शकतोय, मार्जिन लेट सपोज 0 ऑटो. ओके, 0 ऑटो केल्यानंतर काय ते येतं, सेंटरमध्ये येतं, बरोबर ना. हे आपण अप्लाय केलं आपल्या टेक्स्टवरती, हे असं काहीतरी आपल्याला जनरेट झालेलं दिसतंय. ओके, आता ज्यावेळेस आपण ह्याला स्टाईल करायला का नाही, कोणाला ह्याला आणि ह्याला दोघांना पण, त्यावेळेस त्याची अलाइनमेंट प्रॉपर होणार आहे. कारण काय झालंय, ह्याची जी विड्थ आहे आयकनची ती जास्त आहे, बरोबर ना. त्याच्यामुळे काय होतंय, आपल्याला तिथं प्रॉपरली दिसणार आहे. आपण काय केलं, इथं त्या प्रॉपर्टी अप्लाय केल्या. ठीक आहे, आता काय, स्किलचा माझा लेफ्ट सेक्शन, स्किल लेफ्ट सेक्शन. आता मला सांगा बरं, आपण ज्यावेळेस मेन वेबसाईटमध्ये जातोय, त्याला इन्स्पेक्ट करतोय आणि इथं या सेक्शनवरती ओव्हर करतोय, स्किल कंटेनरवरती ज्यावेळेस आपण स्किल कंटेनर लेफ्टवरती ओव्हर करतोय, त्याची विड्थ किती आहे, 585. त्याच्या खालच्याची विड्थ किती आहे, 585. दोघांची मग निम्मी विड्थ आहे, 50-50% आहे, बरोबर. माझा जो काय स्किल कंटेनर लेफ्ट आहे, तर त्याची विड्थ किती आहे, 50% ना, बरोबर, 50%. ओके, की तेवढी विड्थ त्याला आपण असाइन केली. अजून काय दिसतंय आपल्याला ह्याच्यात, स्किल कंटेनर लेफ्ट विड्थ आपल्याला स्पेसिफिक त्यांनी असाइन केलेली दिसते. आता आपण काय करू, त्याच्या आतमध्ये ज्या गोष्टी त्यांना स्टाईल करू. ठीक आहे, काय, स्किल कंटेनर, स्किल हेडिंग. ओके, स्किल हेडिंगला लेट सपोज आपण स्टाईल केलं, त्याच्या अगोदर बघू ह्याने काय फरक पडला का. हे आपण जी विड्थ दिली, तर त्या स्किल लेफ्ट सेक्शनवरती काय फरक पडला का, फरक तर काहीच नाही पडला. का बरं, का, कारण हे जे आयकन्स आहेत ना, तर त्याला कॉम्प्रेस करतात, त्याची विड्थ त्याला पूर्ण घेऊन नाही. पण जर आपण इन्स्पेक्ट केलं आणि इन्स्पेक्ट करून कुठं गेलो आपण, स्किल कंटेनरवरती इथं आणि लेफ्ट सेक्शनवरती गेलो, लेफ्ट सेक्शन, आता ती कॉम्प्रेस झाली, त्याच्यामुळे ती काय झाली, त्याची विड्थ कमी दिसते आपल्याला. आता बट ज्यावेळेस आपण दोघांना पण स्टाईल करेल का नाही, ह्याला पण त्याची विड्थ दिली राईट सेक्शनला, त्यावेळेस ती प्रॉपरली अलाइन होईल. ठीक आहे, आपण काय करू आता, स्किल हेडिंग त्याला स्टाईल करू. ओके, स्किल हेडिंग Ctrl+C, Ctrl+V, त्याची फॉन्ट साईज मला काहीतरी द्यायला लागेल. ओके, काय द्यायची आपण, 3 REM. ठीक आहे, त्याचा कलर काय, रेड आहे ना, थोडा रेडिश आहे, पूर्ण असा रेड नाही आहे. आपण काय करू, थोडासा कमी करू. ठीक आहे, ओके, मी अँड माय टेक्स्ट स्टॅक, इथं पण तसाच आहे कलर. मी अँड माय टेक्स्ट स्टॅक, यमला फक्त काय केलं त्यांनी, डिफरंट स्टाईल केले, ते आपण स्पॅनचा यूज करून करणार आहे. हे आपली वेबसाईट. ओके, लेट सपोज आपण ह्याला 4 REM करू, 4 REM, आणि काय करू, मी काय करतो, स्पॅन जो एलिमेंट आहे आपला, तर त्याची जी फॉन्ट साईज आहे ते काय करतो, 8 REM. ठीक आहे, काय झालं, एम का नाही मोठा झाला, वाय,
माय आहे ना तिथं, स्पॅन नंतर काय राहिलं आपलं, ही राहिलाय ना. ओके, तेच म्हटलं काहीतरी मिस होते. इथं काय येणार आपलं, ई येणार, मी अँड माय टेक्स्टाईल. ठीक आहे, कुठे गेलं, ओके ठीक आहे. स्पॅन, फॉन्ट साईज ते काढलं. ओके, आता आपला एक मोठा झाला, बारका आता मोठा झाला आहे. आणि ठीक आहे, नंतर काय स्टाईल करायचं असेल आपल्याला तर बघू आपण. त्याच्यानंतर मला काय करायचं आता, याच्यामध्ये आपल्याला गॅप पाहिजे. हा जो सेक्शन आहे हा कोणता आहे माझा, डिस्क्रिप्शन सेक्शन आहे ना. आपण जर बघितलं स्किल हेडिंग, त्याच्यानंतर हा कोणता आहे, स्किल डिस्क्रिप्शन सेक्शन. ह्याला मला स्टाईल करायचं, बरोबर. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, डिस्प्ले फ्लेक्स. आता ह्याची फ्लेक्स डायरेक्शन काय जायला लागेल मला सांगा, काय जायला लागेल फ्लेक्स डायरेक्शन. डिस्प्ले फ्लेक्स केले, बघा बरं कसे आले ते. इथे घालाय, इथे घालाय, इथे घालाय. बाय डिफॉल्ट काय असतं ते, राऊ असतं. आपल्याला कसं पाहिजे, कॉलम. मी काय करणार, फ्लेक्स डायरेक्शन कॉलम. आलं का, आलं. त्याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला, गॅप पाहिजे. कितीचा, 2 rem चा. आला गॅप, आला. कमी करायचं असेल तर कमी करू, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जसं आवडतं तसं करा. ठीक आहे, हा सेक्शन तर झाला आहे आपला. आता मला काय करायचं आहे, राईट सेक्शनकडे यायचं. लेफ्ट सेक्शन झाला, आपल्याला काय करायचं, राईट सेक्शन. राईट सेक्शन कुठे आपला, इथे. ठीक आहे, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, राईट सेक्शन. आता राईट सेक्शनला आपल्याला काय द्यायचं आहे, डिस्प्ले फ्लेक्स. ओके, आणि त्याच्यामध्ये काय आहेत बरं, डिफरंट इमेज आहेत, बरोबर आहे ना. मग त्या इमेजला मला काय करायचं आहे, एका लाईनमध्ये किती आपल्याला इमेज पाहिजे बघा बरं. 1 2 3 4 5, इथं 5 आल्या. 5 आल्यानंतर ना इकडे काय होणार, खाली शिफ्ट होणार आहेत बाकीच्या 5. नंतर इकडच्या खाली शिफ्ट होणार आहेत, इकडच्या खाली शिफ्ट. म्हणजे फ्लेक्स केल्यानंतर रो येणार ना. रो केल्यानंतर ना बघा बरं आता इमेज कसं आले, कुठे गेली ही ब्लॉकची तर लय स्ट्रेच झाली. पण बाकीच्या इमेज आहेत का ना आपल्या, तर त्या ना इकडच्या साईडला गेल्यात. कुठे, इकडं. फ्लेक्स डायरेक्शन एक्स ॲक्सिसमध्ये आपण काय केलं, ओव्हरफ्लो काय केलं एक्स ॲक्सिसमध्ये, हिडन ना, त्यामुळे दिसत नाही तिथं. पण आपल्याला काय पाहिजे, फ्लेक्स आपण अप्लाय केला डिस्प्ले. इमेज कशा पाहिजे, एका खाली एक, हे पण 5 पाहिजे, बरोबर ना. तर त्यासाठी मी काय करणार, फ्लेक्स रॅप प्रॉपर्टी माहिती आहे, नो रॅप असते बाय डिफॉल्ट, रॅप केली आता. ओके, आणि जो राईट सेक्शन आहे त्याची वेळ किती गेली, 50%, बरोबर ना. आता बघू काय होते. ठीक आहे, असं काहीतरी आलं. तरी इमेजेस प्रॉपरली नाही येत आल्या. मग ह्याच्यासाठी मला काय करायला लागेल, आता माझे जे इमेज आहेत का नाही, कुठल्या, आपलं जो राईट सेक्शन आहे, स्किल राईट सेक्शन, स्किल नावाची क्लास आहे. मी काय केलं, ह्याला कॉपी केलं हळूच, आणि इथं पेस्ट केलं. त्याला काय म्हटलं माहिती आहे का, तू ना बाबा विड्थ घे 80 पिक्सल. आता बघा मला मज्जा आले का इकडं सगळे. आता ही बेबी, सगळं बेबी दिसतंय, कारण आपण तिथे चेंजेस नाही केला. आपण काय करू, याला 90 पिक्सल लेट सपोज मिळते, थोडं मोठं पिक्सल. आता इथं काय झालं, हे जो ब्लॉब आहे का नाही, तर त्याच्यावरती आपल्याला ओव्हरलॅप पाहिजे, बरोबर ना, ब्लॉकच्या वरती. मी ह्या स्किलला काय केलं,
पोझिशन ह्याची काय केली मी, काय करणार, ॲब्सोल्यूट करणार का, ॲब्सोल्यूटच करणार ना, का त्याच्यावरती पाहिजे, बरोबर. ॲब्सोल्यूट केलं, हे काय झालं, अरे असं काय झालं, ये क्या हो गया, ठीक आहे, बघू आपण काय झालं. मी काय करतो, गॅप देतो, प्रत्येक जो आपले इमेज आहे त्याच्यामध्ये गॅप पाहिजे ना मला. आणि आपण काय करू, 1 RMचं नाही चालतं, 1 RMचं, ठीक आहे. तर इथं काहीतरी झोन झाला आहे, तो आपण बघू काय झोन झाला. बॉब स्टाईल, ब्लॉब स्टाईल, ह्या ब्लॉबला आपण थोडंसं स्टाईल करू, ठीक आहे. कंट्रोल C डॉट पोझिशन. आता याला पोझिशन काय करायला लागेल मला, रिलेटिव्ह का, कारण त्याच्यावरती मला बाकीच्या इमेज काय करायच्या, ओव्हरलॅप करायच्या. अगोदर ह्याचं थोडंसं आपण ॲनिमेशन परफॉर्म करू. इथं बघितलं आपण तर इथे ॲनिमेट होतात, ब्लॉग ॲनिमेट होतोय, वर जातोय खाली येतोय, वर जातोय खाली येतोय, बरोबर ना. मग आपण काय केलं, सपोज ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा, जो ब्लॉक स्टाईल आहे का नाही, तर तो कुठून येतो, स्किल राईट सेक्शन ना, बरोबर. ही राईट सेक्शन आहे, तर त्याला एक मिनटं, राईट सेक्शन आहे तो ब्लॉक स्टाईल आणि स्किलचा काय आहे, पॅरेंट आहे, बरोबर आहे ना, पॅरेंट आहे. मग माझा ब्लॉक कोण असणार आहे, ह्याचं चाइल्ड असणार आहे. मग मला जे राईट सेक्शन आहे त्याची पोझिशन काय करायला लागणार आहे, रिलेटिव्ह का, त्याच्या बेसवरती मला चाइल्ड एज माझी ते काय करायचं, पोझिशन करायचं. ओके, आता हे टेम्पररी आपण ह्याला कट करू. आत्ता आपण चेक करू काय तिथं चेंज झालं आहे का. सगळी काय झालं, ट्रॅप झाल्यात, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण इन्स्पेक्ट करून चेक करू एकदा काय झालं. स्किल कंटेनर, स्किल राईट, ओके, 568 इमेज, सगळे इमेज तिथं रॅप झालेत ना, ओके, ठीक आहे. हा माझा रिलेटिव्ह झाला, स्किल्स ॲब्सोल्यूट, ओके. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लॉबला स्टाईल करायचं आहे. ब्लॉब कोण आहे माझा, ह्याचा चाइल्ड आहे, बरोबर आहे ना. विथ रिस्पेक्ट टू दिस मला काय करायचं आहे, ह्याला स्टाईल करायचं आहे. मग ह्याची माझी पोझिशन रिलेटिव्ह असते का ॲब्सोल्यूट असते, ॲब्सोल्यूट पाहिजे ना. भलेही आपल्याला ह्या जे स्किल आहेत का नाही, ॲब्सोल्यूट करून ब्लॉबवरती काय करायचं, पोझिशन करायचं. त्या पोझिशन होणार आहे तर, पण जो माझा ब्लॉब आहे तो कोणाचा चाइल्ड आहे, ह्या स्किल राईट सेक्शनचा चाइल्ड आहे. आपण काय करू, लेट सपोज याला पोझिशन आपण टेम्पररी नाही देत, आपण काय करू, ॲनिमेशन देऊ त्याला. आपण बघू की नाही दिल्यावर काय त्याचं इम्पॅक्ट होतं, ठीक आहे. मी काय केलं, त्याला काय केलं आपण, ॲनिमेशन काय नेम काय द्यायचं, ॲनिमेशन नेम लेट सपोज मूविंग ब्लॉक म्हणून, ओके. ॲनिमेशनचं नाव, ॲनिमेशनचं काय, ड्युरेशन, ॲनिमेशन ड्युरेशन लेट सपोज आपण काय 3 सेकंड. ॲनिमेशन काय, इटरेशन काउंट इनफायनाईट, अजून
ठीक आहे. ॲनिमेशन टायमिंग फंक्शन लिनियर. ठीक आहे. झालं ॲनिमेशन आपल्या ब्लॉकचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपण काय कशाचा यूज करतो? की फ्रेम्स, मूविंग ब्लॉक, आपल्याला काय करायचं आहे? 50% वरती ॲनिमेशन परफॉर्म करायचं आहे. लेट्स सपोज स्टॉप. आपण काय केलं? 10% आणि राईट 10%. ओके. आता त्याचं ॲनिमेशन काय परफॉर्म होतं? ॲनिमेशन तर काय दिसणार आहे? आपण समजा ह्याच लूप काढले काय होते? असं होते काहीतरी. ओके. मार्जिन टॉप काय करू? मार्जिन टॉप काहीतरी त्याने थोडंसं भारी दिसेल. स्किल कंटेनर नाही ना. ओके. 6 आहे. ठीक आहे. ब्लॉगवरती ॲनिमेशन आपलं परफॉर्म करायचं आहे आपल्याला. ब्लॉग स्टाईल, ॲनिमेशन नेम, मूविंग ब्लॉग, ड्युरेशन 3 सेकंड, इनफायनाइटली हिअर. 50% वरती टॉपपासून 10%, राईटपासून 10%. ओके. आपण याची पोझिशन काय करू? लेट्स सपोज ॲब्सोल्यूट करू. टॉपपासून 20% आणि राईटपासून 20%. ओके. ठीक आहे. आता आपण काय केलं? जो माझा ब्लॉग आहे का त्याला काय केलं आपण? पोझिशन ॲब्सोल्यूट केलं. काय ॲब्सोल्यूट केलं मी? मगाशी म्हटलं आपल्याला जर गरज असेल तर आपण अप्लाय करणार पोझिशन. का केलं? कारण माझा जो स्किल कंटेनर आहे, स्किल राईट सेक्शन आहे, तो कोण आहे? पॅरेंट आहे ह्याचा. ह्याचा बी पॅरेंट आहे, ह्याचा पण पॅरेंट आहे. कोणाचा? स्किल सेक्शन वाल्याचा. बरोबर ना? मग त्याच्यासाठी मला माझा जो मेन आहे त्याला काय करायला लागणार आहे? रिलेटिव्ह. ऑब्व्हियस आहे. आणि जो चाइल्ड आहे, चाइल्ड कोण? हा ब्लॉग आहे आपला. त्याला काय करायला लागणार आहे? ॲब्सोल्यूट करायला लागणार आहे. का? कारण विथ रिस्पेक्ट टू दिस कंटेनर मला त्याला स्टाईल करायचं आहे. टॉपपासून मी बाय डिफॉल्ट काय केलं? हे ॲनिमेशन द्यायच्या अगोदर टॉपपासून 20%. 0 म्हटल्यानंतर इथं कोपऱ्यात येणार आहे ना ते. बरोबर. टॉपपासून 20, राईटपासून 30. किती दिले? टॉप 20 आणि राईटपासून 30 बाय डिफॉल्ट. पण ॲनिमेशन काय परफॉर्म करायला लावले त्याला आपण? मूविंग ब्लॉक. 50% वरती टॉपपासून 10 आणि राईटपासून 10%. त्याचं काय दिलं? मूविंग दिलं आपण. मग आपण काय करू? ह्याला थोडंसं ॲनिमेशनचं स्पीड कमी करू. ठीक आहे. हे पण तसंच मूव होतं. आपलं थोडंसं जास्त होतं आहे. आपण काय करू? आपण ह्याला कमी करू. राईट 20, 20. आपण लेट्स सपोज इथं काय करू? 5 पिक्सल करू. आणि इथं काय करू? ॲज इट इज करू. आता बघू. त्याचं मूविंग जास्तच होते. का बरं असं होते? इथं 5 पिक्सल केलं. 5%. राईटला मी
10% केलं. डिझायनर पाहिजे का आपल्याला, त्याच्यासमोर आपल्याकडे पर्याय नाही. 20 ठीक आहे. आता बघू, ठीक आहे, भारी दिसतंय की. आपल्याला व्हॅल्यू भेटतात सगळ्या, काय अप्लाय करायचं कसं करायचं. पण अजून काय होतंय, अजून काय करायचं, ही मला कुठं पाहिजे, बॅक साईडला. ह्याचा झेड इंडेक्स काय करणार नाही, बरोबर, मायनस नाही. तुम्ही कुठली पण व्हॅल्यू द्या तिथं, काय नाही फरक पडत आपल्याला. इथं का नाही, झेड इंडेक्सला कुठली पण व्हॅल्यू द्या, इथं मी एवढी जरी टाकली ना, काय जरी टाकलं ना, कंट्रोल एस, तरी काहीच नाही फरक पडणार. ते फक्त सांगायला की आपण कशात व्हॅल्यू देतोय, मायनसमध्ये देतोय का प्लसमध्ये देतोय. ओके, आता हे झालं आपलं वेल सेट. आपल्याला काय करायचं, अजून मार्जिन बॉटम पण पाहिजे ना. मी काय केलं, स्किल सेक्शन, स्किल कंटेनर, मार्जिन बॉटम किती द्यायचं, 4 REM, कंट्रोल ई, ओके, 4 REM, 6 REM, ठीक आहे. आता हे काय झालंय, स्किल कुठं आलंय हो, हे सगळं रिपीट झालंय का, रिपीट झाले कारण आपण ते रिपीटच केले, त्यामुळे रिपीट झाले. अजून काय दिसतंय बरं ह्याच्यात, आपण होमवर्क केल्यानंतर काय होतंय बरं, स्केल होती काय, करू शकताय ना तुम्ही, हे इझी आहे ना. कसं करणार, सगळ्यात पहिल्यांदा अगोदर मला काय वाटतं, गॅप आपण थोडासा वाढवू. कुठे गॅप, स्किल सेक्शन, हाच गॅप आहे ना, कुठला गॅप आहे तो, हाच आहे, 6 REM. हा गॅप कुठला इन्क्रीज झाला बरं, स्किल सेक्शन, इथला गॅप इन्क्रीज होतो. ठीक आहे, आपल्याला कशातला, ह्या ज्या इमेज आहेत ना, तर त्याच्यामधला गॅप इन्क्रीज करायचा आहे. त्यासाठी काय करायला लागेल, इथला गॅप 1 REM, त्याला 2 REM केला आपण. ठीक आहे, ओके, 1.5 REM, ओके. आता काय, होवर केल्यानंतर ना इमेज स्किल झाली पाहिजे, बरोबर. मग ते काय आहे, आपलं स्किल्स आहेत ना. काय झालं पाहिजे, ज्या वेळेस डॉट आपण कशावरती होवर करतोय, डॉट स्किल्स, कुठे स्किल्स वरती होवर केल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, ट्रान्सफॉर्म करा, स्केल व्हा 1.2. ठीक आहे. आता मी ज्यावेळेस ह्याच्यावर जाईल त्यावेळेस हे होवर होणार, हे आपलं स्केल होणार. पण ते भारी दिसतंय का, नाही. मला काय करायला लागेल, ह्याच्यावर ट्रान्झिशन द्यायला लागेल काहीतरी. लेट सपोज ट्रान्झिशन आपण किती सेकंदाचं दिलं, 0.9 सेकंद. ठीक आहे. आपण हे ट्रान्झिशन दिल्यानंतर वाव, स्मूथली आता काय होते, स्केल होते, सगळं होते का, होते 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 होते. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला,
हे जो स्किल आहे का नाही, हो इकडं कुठंतरी कोपऱ्यात गेला आहे, त्याला आपल्याला काय करायला लागेल, खाली आणायला लागेल, बरोबर. सो हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू, कारण चार्जिंग कधी पण संपू शकते, 1% राहील. ओके, शिकवल्यानंतर ते समजायचं पण. ठीक, इथपर्यंत समजलं. सोपं आहे एकदम. जे आपण मराठीत बोललोय का नाही तेच फक्त कोड केलं, मग काहीच नाही केलं. ठीक आहे, ओके.